शीतल क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बाजूची डिझाईन बघणार आहोत कशी बनवायची ती. हे बघा सिंपल ब्लाऊज आहे आणि त्याची डिझाईन बघायची आहे. फक्त बाह्याला डिझाईन करायची आहे. हे बघा 1 इंचचा असा कपडा घेतला आणि त्याच्यामध्ये छोटासा कपडा फोल्ड करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सुईच्या साहाय्याने शिवून घ्यायचा आहे आणि असं गोलमध्ये त्याला पूर्ण धागा फिरून घ्यायचा आहे टाईटमध्ये. बरोबर गोल आकार आला पाहिजे पुढचा, त्यानुसार व्यवस्थित टाईट करा आणि परत सुईच्या साहाय्याने 2-3 गाठी मारून घ्यायच्या आहे. अशा पण धाग्याने घेऊ शकता किंवा आता हे पहा असं फिरून घ्यायचं आणि धागा ओवून घ्यायचा, त्याच्यामधून सुई काढून घ्यायची, असं 3दा करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा. हे पहा आता आपलं ही डिझाईनसाठी तयार झालं आहे. असे भरपूर सारे बनवून घ्यायचे आहेत. कमीत कमी आपल्याला 26 लागणार आहेत. 1 इंचावरती असं मार्जिन करून घेतलं आहे. उलटे बाही आहे आणि अशी पट्टी आधी करून घेऊया आपण. ही पट्टी 1.5 इंचाची घ्यायची आहे आणि डबल फोल्ड करून दोन्ही साईडनी फोल्ड करून अशा पद्धतीने नाडा बनवून घ्यायचा आहे. मी आता वेगळे थोडेसे व्हिडिओ घेत आहे, कारण तेच व्हिडिओ घेऊन तुम्ही पण बोर झाला असाल, म्हणलं वेगळं थोडंसं दाखवा. आणि ते पण रांगोळी मॅटचे व्हिडिओ येतच राहणार आहेत. 1 जूनपासून आपण छान रांगोळी मॅट परत सुरू करणार आहोत. चला आपण आता हे कसं बनवलं दाखवते. हे पहा, खाली बाही घेतली आहे आणि बाहीच्या वरती आपण जी पट्टी बनवली आहे, जी नाडा तो वरती ठेवला आहे आणि मध्ये 1 इंचावरती मार्जिन ठेवलं आहे, तिथे ते बीट्स ठेवलेत आणि हे पहा असं हळूहळू शिवून घ्यायचं आहे. फास्ट मशीन चालवायची नाही, नाहीतर मग धागा मध्ये अटकला जाईल आणि मग ती व्यवस्थित शिलाई होणार नाही. हे पहा आरामात करायचं आहे पूर्ण. बाहीची साईड उलटी आहे, लक्षात राहू द्या. 1 इंचावरती बरोबर करायचं आहे, ठेवायचं आणि शिवून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला सर्व कंप्लीट करून घ्यायचं आहे. साडीला गोंडे कसे लावायचे तो व्हिडिओ भरपूर जणींनी पाहिला आणि छान कमेंट पण केल्या आणि छान प्रतिसाद दिला. त्यामुळे मी म्हटलं तुम्हाला आणखी काहीतरी डिझाईन दाखवा बाहीवरती. आणि तुम्हाला फक्त शिलाई मशीन चालवता येत असेल तर ब्लाऊज कसं बनवायचं ते पण दाखवते आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. हे पहा ह्याच पद्धतीने पूर्ण कंप्लीट करून घेऊया. थोडा वेळ लागतो आहे आणि व्यवस्थित बघा आणि करा. हे पहा आता कंप्लीट झाली आपली बाही आणि साईडनी पण एक शिलाई करून घ्यायची आहे. दोन्हीमध्ये अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा आहे आणि बरोबर शिलाई मारायची. वाकडे तिकडे करायची नाही, कारण वर दिसणार आहे ती शिलाई. हे पहा आपल्या बाही रेडी आहे. बाहीची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा या पद्धतीने कंप्लीट झालेलं आहे. धन्यवाद सर्व मैत्रिणींचे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.